हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अकराने गुणाकार करण्यासाठीची एक ट्रिक, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही संख्येला जर अकराने गुणायचं असेल तर काही सेकंदामध्ये तुम्हाला गुणाकार न करता उत्तर कसं येईल ते बघू। आता बघा, इथे तर तुम्हाला गुणाकार करायचा असेल 52 गुणिले 11, तर तुम्ही गुणाकार कसा करता? 52 ला 11 ने गुणता, पण त्या पद्धतीने गुणाकार न करता आता ज्यावेळेस इथं 11 असतं त्यावेळेस काय करायचं, पहिला आणि शेवटचा अंक आहे असं लिहायचा आणि मध्ये काय लिहायचं, तर मध्ये ह्या दोन्ही अंकांची बेरीज लिहायची। म्हणजेच काय झालं, 5 आहे असा घेतला, 5 आणि 2 ची बेरीज झाली 7 आणि इथं काय येतं 2, म्हणजेच या दोघांचा गुणाकार किती येईल, 572 एवढा गुणाकार येतो। पुढचं एक उदाहरण बघूयात आपण। 34 ला जर 11 ने गुणलं तर उत्तर किती येईल? तर काय करणार, मी पहिल्यांदा 3 आणि 4 आहे असं लिहिणार आणि 3 आणि 4 यांची बेरीज किती येते 7, म्हणजे 374। अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर काढता येईल। आतापर्यंत आपण दोन उदाहरणं बघितले। पहिल्या उदाहरणामध्ये काय बघितलं की 52 ला 11 ने गुणलं आणि 34 ला 11 ने गुणलं। आता पुढचं उदाहरण बघूयात। जर तुम्ही 86 ला जर 11 ने गुणलं तर आता बघा 8 आणि 6 आहे असं लिहिलं आणि मध्ये काय करतो आपण, 8 अधिक 6 चा गुणाकार करतो। पण आता मागच्या दोन एक्झाम्पलमध्ये एकामध्ये बेरीज 7 आली होती आणि एकामध्ये दोन्हीमध्ये पण 7 बेरीज आलेली होती, पण याच्यामध्ये काय होतंय की 8 आणि 6 14 येतोय, म्हणजेच इथला एक एक्स्ट्रा येतोय। ज्यावेळेस असा एक एक्स्ट्रा येईल त्यावेळेस काय करायचं, हा एक याच्यामध्ये मिसळायचा, म्हणजेच काय 8 अधिक 1 9 झालं आणि इथला 4 आहे असा घेतला आणि 996 ही काय झाली, त्याचा गुणाकार झाला। अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण। 56 ला जर 11 ने गुणलं तर उत्तर काय येईल बघा, 5 आहे असा घेतला, 6 आहे असा घेतला, 5 आणि 6 ची बेरीज करा। बघा 5 इथं काय झालं, या दोघांची बेरीज 11 येते। आता 11 आल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये एक मिसळायचा आणि राहिलेला एक आहे असा खाली घ्या, हा पण 6 आहे असा खाली घ्या आणि 5 मध्ये एक मिसळला तर काय येतो 6 येतो, म्हणजे 616 ही काय असेल तुमची 56 गुणिले 11 अशी काय असेल गुणाकार 616। अगदी काही सेकंदात तुम्हाला उत्तर येऊ शकतं। हे झालं आपण की 2 अंकी संख्यांना 11 ने गुणल्यानंतर उत्तर कसं येतं। आता बघूया 3 अंकी संख्या असेल तर त्याला गुणाकार केल्यानंतर उत्तर कसं येईल। आता बघा 123 ला जर 11 ने गुणलं तर गुणाकार न करता उत्तर कसं काढता येईल। आपण काय केलं होतं की पहिला आणि शेवटचा अंक आहे असा लिहून घ्या, पहिला आणि शेवटचा अंक लिहिला। आता नंतर काय करायचं, ह्या दोघांची बेरीज करायची, म्हणजे 1 अधिक 2 आणि या दोघांची बेरीज करा, 2 अधिक 3 येईल। ठीक आहे, म्हणजेच काय 1 2 अधिक 1 3, 3 अधिक 2 5 आणि इथं 3, म्हणजेच 1 3 5 3 हा काय असणार आहे, त्याचा गुणाकार असणार आहे। अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण। 3 अंकी संख्येला 11 ने कसं गुणायचं ते। जर 324 ला जर 11 ने गुणायचं असेल तर काय करणार आपण, पहिला 3 आहे असं घ्या, शेवटचा 4 आहे असं घ्या, या दोन्हीची बेरीज करा, 3 अधिक 2 किती येते 5 आणि या दोन्हीची बेरीज 2 अधिक 4 किती येते 6, म्हणजे हा काय झाला 3 5 6 4 हा काय झाला तुमचा गुणाकार झाला। तर आत्तापर्यंत आपण 3 प्रकारचे प्रॉब्लेम 11 ने गुणाकार करून सोडवलेले आहेत। तर हे 3 प्रॉब्लेम तुम्ही याच पद्धतीने सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा। जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचं उत्तर सॉल्व केलं जाईल। थँक्यू।